नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज मी दाखवत आहे चटणीची रेसिपी. तर थालीपीठ बनवले होते मी. तर त्याच्यासाठी ही चटणी बनवलेली आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बनवलेली मी ही चटणी आणि खूप टेस्टी झालेली, कारण सकाळी घाई गडबडीत बनवायची होती. तर मी 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 इंच अद्रक घेतलं, थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतले, त्यानंतर थोडीशी शेंगदाणे घेतले, म्हणजे जेवढे खोबऱ्याचे तुकडे आहे ना तेवढेच थोडेसे शेंगदाणे घेतले. त्याच्यानंतर ह्या 9-10 मिरच्या घेतल्या. तिखट तुम्हाला जेवढं आवडतं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या. मिरच्या घेतल्या, त्यानंतर कोथिंबीर घेतली भरपूर सारी 1 मुठ्ठी. त्यानंतर ही चिंच घेतली आणि मग थोडं एक फिरवून घेतलं मिक्सरला. मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा ही चटणी फिरवून घेतली आणि मस्त अशी ही खोबऱ्याची चटणी होती तयार. शेंगदाणे मी भाजलेले नव्हते, कच्चेच शेंगदाणे टाकले होते, कारण मला बनवायची होती सकाळी टिफिनसाठी घाई गडबडीमध्ये ही चटणी. त्यामुळे मग मी अशी बनवली आणि खूप टेस्टी झालेली. तर याप्रमाणे नक्की बनवून बघा ही चटणी. कशाबरोबरही आपण खाऊ शकतो, कुठली थालीपीठ, पराठा, डोसे, इडली कशाबरोबरही छान टेस्टी लागते.